काम करत आहोत. त्या संदर्भातून आम्ही पहिलं काम म्हणजे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर प्राध्यापक मधुदंड होते त्यांचं तैलचित्र लावणे हे एक आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम केला. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळी ते सुशोभीकरणाचे जे काम चालू आहे त्या कामामध्ये काही बऱ्याचशा आम्हाला त्रुटी जाणवल्या. आपला स्टेशनमध्ये जाण्याचा जो रस्ता होता तो एकदम खडबडीत आणि अयोग्य होता. त्याचे संपूर्ण त्या परिसरात काळोख होता. तर त्या संदर्भात आम्ही त्या संबंधित लोकांच्या निदर्शनास आणून दिलं आणि आम्हाला त्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळाला आणि दुसऱ्या दिवसापासूनच ते सुशोभीकरणाचं काम चांगल्या पद्धतीने चालू झालं. त्याच्यानंतर आम्ही सावंतवाडला सुद्धा एक लाक्षणिक उपोषण या ठिकाणी केलं होतं आणि त्या संदर्भातून काही गोष्टी आम्हाला मिळत आहेत हे असं नाही, परंतु जी आमच्या मेन मागण्या ज्या गाड्यांसंदर्भात आहेत किंवा ज्या स्टेशनवरच्या सुविधांसंदर्भात आहे त्यांना आम्ही त्या कशा मिळतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. त्याचं सविस्तर माहिती आमचे सचिव मिहीर सत्तर. नमस्कार. काही महिन्यांपूर्वी आम्ही कोकण रेल्वे समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्ग या मडुऱ्यापासून ते खारेपाटणच्या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन एक समन्वय समिती सुरुवात केलेली आणि या समन्वय समितीचं उद्दिष्ट म्हणजे सिंधुदुर्गातल्या चाकरमान्यांना किंवा प्रवाशांना एक चांगल्या प्रतीचा किंवा एक चांगल्या दर्जाचा प्रवास कोकण रेल्वेमार्फत घडावा ही आपल्या सगळ्या लोकांची एक भावना आहे. त्याच भावनेतनं कलेक्टर साहेबांना 2 महिन्यांपूर्वी आम्ही एक निवेदन दिलेलं. त्याच्या निवेदनावर पुढच्या हालचाली आणि या समन्वय समितीच्या सगळ्या स्टेशन्सच्या बाबतीतलं एक निवेदन हे आज आम्ही कलेक्टरना दिलं. मुख्य उद्देश म्हणजे याच्यात सावंतवाडीपासून खारेपाटणपर्यंत सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, सिंधुदुर्ग, वैभववाडी आणि मडुरे ह्या स्टेशन्सवर नवीन गाड्या ज्या प्रवाशांच्या मागण्या आहेत किंवा जे प्रवाशांचे फुटफॉल आहेत किंवा रेव्हेन्यू आहेत यांच्या अनुषंगाने आमच्या टीमने एक अभ्यास करून 4-5 रेल्वे गाड्या काढलेल्या की त्या रेल्वे गाड्या त्या स्टेशनना पूर्ण करणाऱ्या ठरू शकतात अशा आणि त्या रेल्वे गाड्या त्या स्टेशन्सना मिळाव्यात यासाठी आम्ही आज निवेदन दिलं. दुसरी गोष्ट म्हणजे सावंतवाडी टर्मिनस लवकरात लवकर होऊन कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये मर्जिंग व्हावं किंवा विलिनीकरण व्हावं ही आमची प्रमुख मागणी होती. ती पण आम्ही आज कलेक्टर साहेबांकडे सुपूर्द केली. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे येणारा गणेश चतुर्थीचा काळ हा कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूप मोठा ठरला जातो आणि ह्या प्रवासादरम्यान आपल्या लोकांना अक्षरशः गुराढोरांसारखी वागणूक कोकण रेल्वे देते तीच यापुढे होऊ नये यासाठी आपल्या सगळ्या संघटना जाग्या झाल्यात आणि आम्ही ह्याच निवेदन म्हणलं जे निवेदन मी देईनच आता तुम्हाला सगळ्यांना. त्याच निवेदनाच्या शेवटच्या ओळीला आम्ही असं म्हटलं, इफ KRCL fails to host people of Kokan Railway primarily in Ganesh Chaturthi, then people from all over the region may gather and strike against KRCL. याचा अर्थ की जर ह्या गणेश चतुर्थीत कोकण रेल्वे परत आमच्या लोकांना गुराढोरांसारखी वागणूक देत गेली किंवा जर आमच्या लोकांना खूप प्रॉब्लेम्स ह्या गणेश चतुर्थीत फेस करावे लागले तर त्याच लोकांना घेऊन आम्ही तिकडे आंदोलन करू. त्या आंदोलनाची भूमिका काय आहे ती पुढे आम्ही सगळ्यांना सांगू आणि ह्यावर कलेक्टर साहेबांनी स्वतः सही केलेली आहे. त्यामुळे कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलं आहे की लवकरच हे जे प्रॉब्लेम्स चालू आहेत हे कोकण रेल्वे आणि प्रवासी संघटना एकत्र येऊन सोडवतील. आमची सरकारकडनं चांगलीच अपेक्षा आहे. सरकार आमच्या प्रयत्नांना यश देईल अशीच आमची एक भावना आहे. पण ह्या गणेश चतुर्थीला जर ते कमी पडले तर आम्ही सगळ्या संघटनांनी मिळून इशारा दिलेला आहे आणि तो अंमलात सुद्धा आणू. गेल्या 2-3 महिन्यात लोकांनी बघितलेलं आहे की रेल्वे प्रवासी स्वतःच लोकप्रतिनिधींना हाताशी न घेता स्वतःच कोकण रेल्वेशी भांडतायत, जुजतायत. ज्या प्लॅटफॉर्मवर मिळतील, ज्या प्लॅटफॉर्मवर जमतंय तसं ते कोकण रेल्वेच्या पदाधिकाऱ्यांची भांडतायत. ह्याचा अर्थ कुठेतरी आता कोकण रेल्वेवरचा साधातल्या साधा प्रवासी जागा होतोय आणि तो स्वतःच कोकण रेल्वेशी भिडतोय. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही विचार करून हे एक निवेदन दिलं आणि ह्यापुढे कृतीही अंमलात आणू. 26 जानेवारीचं उपोषण हे सगळ्यांनी एक बघितलेलं आहे. मधल्या काळी सिंधुदुर्गासारखी संघटना असो किंवा कसाल रेल्वे संघटना असो त्यांनी आपापले पावित्र्य सुद्धा लोकांकडे समोर ठेवलेले आहेत. तसाच पावित्र्य घेऊन ही आमच्या समन्वय समितीने आज कलेक्टर साहेबांना आपला पावित्र्य सांगितला आणि येणारा काळ ही सुद्धा आम्ही प्रवाशांसाठी लवकरात लवकर यशस्वीरित्या कोकण रेल्वेच्या मार्गी पार पडू.